ती एक 6 मजल्याची इमारत होती आणि प्रत्येक मजल्यावर 2 फ्लॅट होते. त्यातल्या 3ऱ्या मजल्यावरचा एक फ्लॅट भटनागरचा होता. दारावर एक पितळी नेमप्लेट होती आणि त्यावर भटनागरचं नाव लिहिलेलं होतं. मी हलक्या हातानं दारावरचं कॉलबेलचं बटन दाबलं. क्षणभरानं आतल्या बाजूला पावलांचा आवाज आला आणि मग दार उघडलं गेलं. दारात साधारण 30ची एक स्त्री उभी होती. तिच्या अंगावर पांढऱ्या रंगाची सुती साडी होती. कपाळ पांढरं फटफटीत होतं. केसांना तिने 2 दिवसात कंगवा लावलेला नसावा. डोळे रडून रडून लाल आणि सुजल्यासारखे दिसत होते. भटनागरच्या पत्नीला मी कधी पाहिलं नव्हतं, तसा कधी योगच आलेला नव्हता. पण समोरच्या स्त्रीचं वय आणि तिची आत्ता दिसणारी एकूण अवस्था बघता तीच भटनागरची पत्नी असावी. मी दोन्ही हात जोडून तिला नमस्कार केला. प्रतिनमस्कार करत तिने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. मी म्हणालो, माझं नाव विक्रम आहे, विक्रम राजे. सतीश माझा मित्र होता. कदाचित तुम्ही मला ओळखत नसाल. या ना आत, दारातून बाजूला होती म्हणाली. मी दारातनं आत शिरलो. तो साध्याच पद्धतीनं सजवलेला हॉल होता. एका खुर्चीकडे बोर्ड दाखवत ती म्हणाली, बसा ना. मी बसलो. त्याच क्षणी आतल्या खोलीतनं एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. ती तत्परतेनं आतल्या खोलीत गेली. मी तसाच बसून राहिलो. हिच्या अवस्थेत भटनागरविषयी हिच्याशी कसं आणि काय बोलावं याचा मी विचार करत राहिलो. काही क्षण आतनं मुलाच्या रडण्याचा आवाज येत राहिला आणि मग शांत झाला. 5-1 मिनिटांनी ती परत हॉलमध्ये आली. मग समोरच्या खुर्चीत बसत तिने हलक्या स्वरात विचारलं, सगळ्यात छोटा आहे ना तो? 2 वर्षांचा आहे. यांचा फार लाडका होता तो. बोलत असताना तिचे डोळे भरून आले. तिचं सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते. मी काही न बोलता गप्प राहिलो. मग तिने स्वतःला सावरलं. पदरानं चेहरा स्वच्छ करायचा निमित्त केलं आणि डोळे टिपून घेतले. मी ओळखते तुम्हाला. ते नेहमी तुमच्याबद्दल बोलायचे. तुमची आणि त्यांची फार जुनी मैत्री आहे असंही सांगायचे. मी एकदा नजर उचलून तिच्याकडे बघितलं, मग पुन्हा मान खाली घातली. अजूनही तिच्याशी बोलण्यासाठी योग्य ते शब्द मला सापडत नव्हते. तुम्ही आलात ते बरं झालं. मलाही तुमच्याशी बोलायचं होतं, ती म्हणाली आणि मी प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे बघितलं. तुम्ही बोकाडिया साहेबांमार्फत जे 30,000 रुपये माझ्याकडे पाठवलेत ते परत घेऊन जा. सध्या तरी मला त्याची आवश्यकता नाही आहे. तेव्हा या विषयावर आपण परत कधीतरी बोलूयात. तिचं बोलणं मध्येच तोडत मी घाईघाईत म्हणालो. आणि तसंही ते पैसे काही माझे नाही आहेत, त्यामुळे ते स्वीकारायला तुम्हाला अवघड वाटायचं काही कारण नाही आहे. अहो पण हे बघा, एका प्रकारे त्या पैशांवर भटनागरचाच अधिकार आहे. मी तुम्हाला हे सगळं पुन्हा केव्हा तरी समजावून सांगेन. यावेळी तुमच्याकडे एका फार मोठ्या महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे मी. महत्त्वाचं काम? तिने काहीसं गोंधळून माझ्याकडे बघितलं. हो, काही संदर्भात भटनागरविषयीचा तुमचा दृष्टिकोन मला जाणून घ्यायचा आहे. का? कारण त्यामुळे भटनागरच्या खुन्याला पकडणं सोपं जाईल. पण माझ्या पतीच्या बाबतीत जास्त माहिती मिळाल्यामुळे तुमचा काही फायदा होईल असं नाही वाटत मला. कारण ते कारण नसताना प्राणांना मुकलेत. खरं तर या बाबतीत तुम्ही प्रेमसागरकडे चौकशी करायला हवी. त्याच्या खुनाचा प्रयत्न झाला होता आणि त्या प्रयत्नात नाही, तरी काही गोष्टी अशा आहेत, अप्रिय आहेत, की त्यांचा संबंध भटनागरशी आहे. अशा कुठल्या गोष्टी आहेत? मी क्षणभर गप्प राहिलो आणि मग आवाज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणालो, भटनागरचे कुणा अन्य तरुणीशी अवैध संबंध होते हे ऐकून तुम्हाला काय वाटेल? माझ्या अपेक्षेप्रमाणे हे ऐकून ती दचकली नव्हती किंवा तिला धक्का वगैरे बसलेला दिसत नव्हता. ती शांत पण दृढ स्वरात म्हणाली, अर्थातच वाईट वाटेल. आणि वाईट एवढ्यासाठीच वाटेल की ही गोष्ट अशक्य, असंभव आहे. जर कोणी माझ्या पतीवर अशा प्रकारचा आरोप करत असेल तर तो अत्यंत विकृत आणि नीच प्रवृत्तीचा माणूस आहे असं मी म्हणेन.
विक्रमसाहेब, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, या सिनेसृष्टीत जी काही अपवादात्मक 2-4 माणसं आहेत ना, त्यातलेच एक माझे पती होते. या क्षेत्रातल्या आपल्या अधिकाराचा फायदा उठवून नटी बनण्यासाठी येणाऱ्या मुलींचा गैरफायदा घ्यावा अशी नुसती कल्पनासुद्धा कधी त्यांच्या मनात आलेली नव्हती. उलट अशा वृत्तीच्या माणसांची त्यांना अत्यंत चीड होती. आता तुम्हीच सांगा, असा माणूस कुणा मुलीशी अवैध संबंध ठेवून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला कारणीभूत होऊ शकेल का? नाही, तसं नाही, पण काही गोष्टी अशा समोर आल्या आहेत की ज्याच्या आधारे भटनागरचे एका तरुण मुलीशी अवैध संबंध असण्याची शक्यता गृहीत धरली जाणार आहे. एवढंच नाही तर त्या मुलीचा त्याने खून केला असण्याचा आरोपही त्याच्यावर केला जाण्याची शक्यता आहे. तुम्ही रूपा माथुरच्या संदर्भात बोलत नाही आहात ना? क्षणाचाही विलंब न लावता तिने विचारलं. तिच्या तोंडून रूपा माथुरचं नाव ऐकताच मीही क्षणभर अवाक झालो. कारण रूपा माथुरविषयी हिला काहीही माहिती नसावी असा माझा समज होता. तुम्ही ओळखता रूपा माथुरला? तशी प्रत्यक्षात तिची माझी ओळख नव्हती, पण तिच्या संबंधात अशा बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत ज्या मी माझ्या पतीच्या तोंडून ऐकल्या आहेत. भटनागर आणि रूपा माथुरच्या संबंधांबाबत तुम्हाला सगळं काय माहिती आहे? अर्थात जे माझ्या पतीला माहिती होतं ते सगळं मला माहिती आहे. त्यांनी माझ्यापासून कधीही कुठलीही गोष्ट लपवून ठेवलेली नव्हती. तर मग तुम्हाला हेही माहिती असेल की रूपा माथुर ज्या हॉटेलमध्ये राहत होती त्या हॉटेलात भटनागर तिला भेटायला नेहमी जात होता. 2 वेळा त्यांनी तिच्या हॉटेलचं बिल पेड केलं होतं. आणि ज्या दिवशी रूपा माथुर मेली त्या दिवशी तिला भेटायला हॉटेलमध्ये जाणारा शेवटचा माणूस भटनागर होता. आणि रूपा माथुर मेली तेव्हा ती 4 महिन्यांची गरोदर होती. निदान आता हे ऐकून तरी हिला धक्का बसायला हवा होता, पण मला सगळं माहिती आहे हे. स्वीकृतीदर्शक मान डोलवत ती शांतपणे म्हणाली. मी आश्चर्याने तिच्याकडे क्षणभर बघत राहिलो आणि विचारलं, भटनागरचा रूपा माथुरशी काय संबंध होता? ती एक फार मोठी कहाणी हो. मला ऐकायची आहे, पण तिचा माझ्या पतीच्या मृत्यूशी काय संबंध असणार आहे? कदाचित असू शकेल. ठीक आहे, ती म्हणाली आणि काही क्षण गप्प राहिली. जणू सुरुवात कुठून करावी याचा ती विचार करत असावी. शेवटी तिने बोलायला सुरुवात केली. गेल्या 1 महिन्यापासून माझ्या पतीने स्वतःला उगाचच एका लफड्यात अडकवून घेतलं होतं आणि त्याच कारणामुळे प्रेमसागर आणि माझ्या पतीमध्ये बेबनाव निर्माण झालेला होता. प्रेमसागर माझ्या पतीला पाण्यात बघायला लागला होता. एकदा तर माझ्या पतीने मला सांगितलं होतं की प्रेमसागरनी त्यांना गुंडांकरवी खून करायची धमकीसुद्धा दिली होती. पण त्यांच्यातल्या या भांडणाची किंवा बेबनावाची म्हणूयात फिल्मी इंडस्ट्रीमध्ये कोणाला कल्पना नव्हती, असोही शकत नाही. कारण माझे पती ही गोष्ट आपल्या सज्जनपणामुळे कोणाला सांगत नव्हते आणि प्रेमसागर ही गोष्ट आपली बदनामी होण्याच्या भीतीने कोणाला सांगू शकत नव्हता. पण मग या भांडणामागचं मूळ कारण काय होतं? मूळ कारण रूपा माथुर. साधारण 5-1 महिन्यांपूर्वी आज का आदमीचं सगळं युनिट शूटिंगसाठी राजस्थानला गेलं होतं. तिथेच प्रेमसागरनं रूपा माथुरला आपल्या जाळ्यात ओढलं. त्यांनी तिला अभिनेत्री बनवण्याची लालूच दाखवली. प्रेमाचं नाटक करून तिला फसवलं सुद्धा असेल, मला माहिती नाही. पण जेवढे दिवस प्रेमसागर तिथे होता तेवढे दिवस तो सांगेल तशी रूपा माथुर वागत होती. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून तिने त्याला, मला काय म्हणायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल. हां, पण त्या दोघांच्या संबंधांची माहिती युनिटमधल्या आणखी कोणाकोणाला होती? कुणालाच नव्हती. अगदी प्रेमसागरचा सेक्रेटरी विनोद भल्लाला सुद्धा नव्हती आणि माझ्या पतीला ही गोष्ट अगदी योगायोगानं समजली. पण हे कसं काय शक्य आहे ना की राजस्थानमधल्या त्या छोट्याशा खेड्यात प्रेमसागरचा कोणा स्थानिक मुलीशी संबंध आला आणि कोणालाच या गोष्टीची माहिती झाली नाही? हे बघा, तसं प्रेमसागर कुठल्या तरी मुलीच्या मागे ही गोष्ट लोकांना माहिती होती आणि हे माहिती असायचं कारण एवढंच की प्रेमसागरची ही नेहमीची सवय होती. तो आउटडोअरला गेला की नेहमीच कोणा ना कोणा मुलीच्या मागे असायचा. पण ती मुलगी रूपा माथुर होती ही गोष्ट कोणाला माहिती नव्हती. नंतर 5 महिन्यांनी जेव्हा ती रॉयल हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडली तेव्हा तर ती गोष्ट कोणाच्या लक्षात यायचा प्रश्नच निर्माण होत नव्हता.
केवळ माझ्या पतीला ही गोष्ट सुरुवातीपासून माहिती होती, पण त्यावेळी त्यांनी त्या गोष्टीची दखल नव्हती घेतली. पण मग भटनागर या लफड्यात कसं काय अडकला? आज का आदमीचं राजस्थानमधलं शूटिंग संपून सगळं युनिट परत मुंबईला आलं. प्रेमसागर आला आणि आपल्या आयुष्यात आलेल्या शेकडो मुलींप्रमाणे रूपा माथुरला पूर्णपणे विसरून गेला. पण रूपा माथुर त्याला विसरू शकली नाही, कारण ती फार मोठ्या संकटात सापडली होती. तिला प्रेमसागरपासून दिवस गेले होते आणि त्याच भीतीने ती घरातून पळाली, मुंबईला आली. इथे आल्यावर तिने प्रेमसागरला भेटायचा प्रयत्न केला, पण भेटणं तर दूर, तिला कोणी प्रेमसागरच्या जवळसुद्धा जाऊ दिलं नाही. प्रेमसागरला भेटायला रोज कितीतरी मुली येतात, त्यांच्यापैकी ही एक, असा सगळ्यांचा समज झाला असणार. आणि प्रेमसागरला भेटण्यासाठी ती बिचारी या स्टुडिओतून त्या स्टुडिओ धक्के खात फिरत होती. त्या दरम्यान तिची माझ्या पतीशी भेट झाली. त्यांनी तिला ताबडतोब ओळखलं. मग तिने जेव्हा आपल्यावर गुदरलेल्या संकटाची सगळी कहाणी त्यांना सांगितली, तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांच्या हृदयाला पाझर फुटला आणि त्याच भावनेच्या उद्रेकात त्यांनी फार मोठा निर्णय घेतला, रूपा माथुरला न्याय मिळवून द्यायचा. त्यासाठी प्रेमसागरची टक्कर घ्यायचा. कोणत्याही परिस्थितीत प्रेमसागरला रूपा माथुरशी लग्न करायला भाग पाडायचं, असा त्यांनी ठाम निर्णय घेतला. क्षणभर ती थांबली. बोलताना तिच्या चेहऱ्यावर संमिश्र भावनांच्या छटा होत्या. प्रेमसागरच्या नावाचा उल्लेख येता तिचा चेहरा विलक्षण कठीण होत होता. भटनागरचा उल्लेख येताच मात्र चेहरासा काही व्याकुळ होत होता, विषण्ण होत होता. क्षणभरानं ती पुन्हा बोलायला लागली. मग माझे पती या बाबतीत प्रेमसागरशी बोलले. पहिल्यांदा त्यांनी ही गोष्ट हसण्यावारी नेली, पण माझे पती एवढ्या सहजपणे प्रेमसागरला सोडणार नव्हते. त्यांनी प्रेमसागरला धमकी दिली की त्यांनी जर त्वरित रूपा माथुरशी लग्न केलं नाही तर ते या बाबतीत पोलीसमध्ये रिपोर्ट करतील आणि त्यांच्या साक्षीमुळे प्रेमसागरला ही गोष्ट मान्यच करावी लागेल की रूपा माथुरच्या पोटात असणारा गर्भ त्याचाच आहे. लग्नाचं खोटं आश्वासन देऊन त्यांनी तिची इज्जत तुटली. एवढंच नाही, तर प्रेमसागरने आपलं म्हणणं मान्य केलं नाही तर आपण सगळ्या इंडस्ट्रीत ही गोष्ट जाहीर करू, प्रेसला या गोष्टीची माहिती देऊ, अशी तंबी यांनी प्रेमसागरला दिली. आणि हे सगळं ऐकताना प्रेमसागर कमालीचा संतापला. पण तो माझ्या पतीला चांगला ओळखत होता, म्हणून ते देत असलेली ही सुकी धमकी नाही आहे याची त्याला जाणीव झालेली होती. पहिल्यांदा त्यांनी माझ्या पतीला गुंडांपर्वी मारपीट करायची, खून करायची धमकी देऊन बघितलं. पण जेव्हा त्या धमकीचा यांच्यावर काही परिणाम झाला नाही, तेव्हा तो काहीसा गंभीर झाला आणि मग त्यांनी माझ्या पतींकडे 8 दिवसांची मुदत मागितली. मग भटनागर त्याच्या निर्णयाची वाट बघायला तयार झाला. हो, तोपर्यंत त्यांनी रूपा माथुरला आपल्या संरक्षणाखाली ठेवलं. त्यांनी तिच्या हॉटेलचं बिलही दिलं आणि आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तिच्यामध्ये मानसिक ताकद निर्माण केली. 1 आठवड्याची मुदत प्रेमसागरनं कशासाठी मागितली होती? त्यामागचं काहीतरी कारण त्यांनी सांगितलं असेल ना? सांगितलं होतं ना, आणि ते पटण्यासारखं होतं. प्रेमसागरने आधी एका मुलीशी लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. सगळ्या वर्तमानपत्रातनं त्याच्या एंगेजमेंटची बातमी प्रसिद्ध झाली होती. तो निताशा नावाच्या आपल्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असणाऱ्या एका नवोदित नटीशी लग्न करणार होता. आता निताशाशी झालेली आपली एंगेजमेंट रद्द करण्यासाठी त्याला 1 आठवड्याची मुदत हवी होती. मग 1 आठवड्याची मुदत संपल्यानंतर काय झालं? नाही, काही होण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही ना. त्यापूर्वीच रूपा माथुरला माझ्या पतीनं एवढी हिंमत देऊन सुद्धा ऐनवेळी त्या पोरीने कच खाल्ली. कदाचित माझ्या पतीला दिलेला शब्द प्रेमसागर पाळेल याच्यावर तिचा विश्वास बसला नसेल आणि त्याच निराश मनस्थितीत तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या, आत्महत्या केली. आणि रूपा माथुर मेल्यामुळे निताशाबरोबरची एंगेजमेंट तोडण्याचा प्रेमसागरच्या समोर प्रश्नच आला नाही. मग काय, कहाणी तिथे संपली. मी क्षणभर गप्प बसलो आणि मग म्हणालो, समजा तशीच आवश्यकता भासली तर तुम्ही सांगितलेली ही हकीकत वर्तमानपत्रात छापली तर तुमची काही हरकत नाही ना? छापण्याची आवश्यकता भासेल असं तुम्हाला वाटतंय का? कदाचित. रॉयल हॉटेल्सचा रिसेप्शनिस्ट क्लार्क चौधरी त्याच्या जबाबामुळे भटनागर आणि रूपा माथुरच्या संबंधांना काही वेगळाच, म्हणजे स्पष्टच बोलायचं तर घाणेरडं रूप देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
उद्या कदाचित रूपा माथुरचं आयुष्य उद्ध्वस्त करायला भटनागर कारणीभूत होता असंही चित्र तुमच्या समोर यायची शक्यता आहे. पण हे खोटं आहे. म्हणून तर मी तुमची ही हकीकत छापण्याची परवानगी तुमच्याकडे मागतोय. मग माझी पूर्ण परवानगी आहे. थँक्यू. मी म्हणालो आणि मला अचानक भटनागरच्या कारची आठवण आली. भटनागरची गाडी दुरुस्त झाली का? नाही, ती अजूनही वर्कशॉपमध्ये आहे. काय झालं होतं गाडीला? नाही, मला त्याबद्दल नाही माहिती हो. कुठल्या वर्कशॉपमध्ये दुरुस्तीला टाकली आहे? आमच्या नेहमीच्या वर्कशॉपमध्ये, जवळ आहे, रस्त्याच्या कॉर्नरला. अच्छा, ठीक आहे. असं म्हणत मी उठून उभा राहिलो आणि म्हणालो, माझ्या मदतीची काही आवश्यकता भासली तर निःसंकोचपणे सांगा, हे माझं कार्ड. तिने कार्ड घेतलं. मग पुन्हा काहीशा व्यग्र स्वरात म्हणाली, आणि त्या 30,000 रुपयांबद्दल? त्या विषयावर मी पुन्हा कधीतरी येऊन बोलेन तुमच्याशी. अच्छा, नमस्कार. तिने यांत्रिकपणे हात जोडले आणि मी भटनागरच्या फ्लॅटमधनं बाहेर पडलो. रस्त्याच्या कॉर्नरवर भटनागरचं नेहमीचं वर्कशॉप होतं. मी तिथल्या मुख्य मेकॅनिकची चौकशी केली. त्याची भेट होताच मी म्हणालो, मी भटनागर साहेबांचा भाऊ आहे, गाडी ठीक झाली का? मेकॅनिकनं माझ्याकडे काहीशा सहानुभूतीनं बघितलं आणि तो म्हणाला, अहो राव, भटनागर साहेबाच्या मृत्यूची बातमी ऐकलेलं आहे, धक्का बसला बरं का. लय राजा माणूस हो, माझं लय जुनं आणि चांगलं गिऱ्हाईक बरं का. मी त्याच्या मताशी सहमती दर्शवत पुन्हा गाडीची चौकशी केली. आज आली की गाडी? काय झालं होतं गाडीला? अहो काय त्याचं बघितलं तर गाडी एकदम कंडिशनमध्ये होती हो. फक्त तिचं डावं चाक आहे ना, ते पंक्चर होतं. तुम्हाला सांगतो, कोणीतरी आहे ना डाव्या चाकात एवढ्या लांबीचे 2-3 खिळे खुपसून टाकले होते. काय इथल्या टार्गेट पोरांचं काम असणार हो. या पोरांना ना एकदा यंगा दावला पाहिजे. लय हैराण करते तो पोर. अरे दुसऱ्याचं नुकसान करणं म्हणजे काय. थँक्यू. त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष न देता मी जाण्यासाठी वळलो. अहो राव, गाडी घेऊन जाणार नाही का? नाही, मी गाडी उद्या घेऊन जाईन असं म्हणालो आणि मी वर्कशॉपमधनं बाहेर पडलो. रस्त्यावर आल्यावर एका पब्लिक टेलिफोन बूथसमोर मी मोटरसायकल थांबवली. तिथून माधुरीच्या फ्लॅटवर फोन केला. मी विक्रम बोलतोय. माधुरीचा आवाज येताच मी म्हणालो, काही पत्ता लागला का? विक्रम, दुसऱ्या बाजूनं माधुरीचा आवाज आला. आवाजावरनं ती काहीशी उत्तेजित झाल्यासारखी वाटत होती. अहो, मीच तुम्हाला फोन करणार होते, तुम्ही ताबडतोब या. काही समजलं? सांगितलं ना, तुम्ही ताबडतोब या, फार महत्त्वाची बातमी आहे. ओके, मी लगेच निघतो. मी रिसिव्हर हुकला अडकवला. बूथमधनं बाहेर पडलो. माधुरीच्या फ्लॅटकडे जाताना मी विचार करत होतो की माधुरीचा आवाज एवढा उत्तेजित झाला होता, त्या अर्थी तिला तशीच काहीतरी महत्त्वाची बातमी समजलेली असावी. ही बातमी विनोदच्या संदर्भातली तर नसावी. आणि तसं असेल तर विनोद खंडाळ्याला असण्याची शक्यता आहे, माधुरी उत्तेजित स्वरात म्हणाली. खरंच की, ही शक्यता माझ्याही लक्षात यायला हवी होती. लोणावळ्या खंडाळ्याला बऱ्याच फिल्म स्टार्सचे, उद्योगपतींचे, श्रीमंत लोकांचे बंगले होते आणि तिथे पर्यटकांची भरपूर गर्दी असते. मग अशा परिस्थितीत एखादा नवखा माणूस तिथे लपून राहिला तर कुणालाच समजण्याची शक्यता नव्हती. शिवाय खंडाळा मुंबईपासून जवळजवळ 110 किलोमीटर अंतरावर असल्यानं पोलिसांना सुद्धा विनोद एवढ्या लांब जाऊन लपून राहील अशी शंका यायचं काही कारण नव्हतं. पोलीस त्याला मुंबईतच शोधत राहिले होते. पण मी तिला विचारलं की खंडाळ्याला कुठे? तिथे ना विनोदच्या एका मित्राचा बंगला आहे. मित्र 1 वर्षासाठी अमेरिकेला गेलाय आणि जाताना त्यांनी खंडाळ्याच्या बंगल्याची चावी विनोदकडे दिली आहे. विनोद जर मुंबईपासून फार दूर नाही आणि फार जवळही नाही अशा एखाद्या ठिकाणी असलाच तर तो खंडाळ्याला त्या बंगल्यात असायची शक्यता आहे. तसाही आजकाल सीझन नसल्यामुळे खंडाळ्याला फारशी गर्दी नसते. तिथले बरेचसे बंगले रिकामे पडलेले असतात. म्हणून लपून राहण्यासाठी विनोदला यापेक्षा जास्त सुरक्षित जागा सुचणंच शक्य नाही. विशेषतः विनोदच्या एखाद्या अगदी जवळच्या मित्राव्यतिरिक्त ही गोष्ट कुणाला माहिती नाही आहे की त्या बंगल्याची चावी विनोदकडे आहे. मग तुम्हाला कसं माहिती झालं ते? क्लबमध्ये विनोदच्या संदर्भात चर्चा चालली होती. तिथेच एक जण दुसऱ्याला सांगत होता की विनोद फार मतलबी माणूस आहे. त्याच्याकडे खन्नासाहेबांच्या खंडाळ्यातल्या बंगल्याची चावी आहे. मी माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन तिथे जाणार होतो आणि मी विनोदला चावी मागितली तर साल्याने चावी द्यायला नकार दिला. हो, आय सी. पण खंडाळ्यात तर असे अनेक बंगलेत.
खन्नासाहेबांचा बंगला कुठला हे आपल्याला कसं समजणार? ती माहिती काढली ना मी. खन्नासाहेबांचा बंगला कुठं आहे हे मला माहिती आहे. रेल्वे लाईन क्रॉस करून पलीकडे गेलं की अंधशाळेची जी इमारत लागते ना, त्या रस्त्याने पुढे गेलं की खन्नासाहेबांचा बंगला लागतो. आणि तसेही त्या बाजूला अजून फारसे बंगले झालेले नाही आहेत. तिथे झाडीही फार दाट आहे. पण विनोद त्या बंगल्यातच आहे का नाही हे चेक करण्याचा तुम्ही प्रयत्न केला? कसा करणार? खंडाळा इथून जवळजवळ 110 किलोमीटर दूर आहे. मी काही क्षण गप्प राहिलो आणि मग मनाशी निश्चय करत म्हणालो, चला. कुठे? खंडाळ्याला. बघूयात ना विनोद खरोखर तिथे आहे का नाही. मीही यायला हवं. अर्थात तो तुमचा भाऊ आहे. फरारी होऊन पोलिसांपासून लपून राहण्यामागचं स्पष्टीकरण देण्याच्या संदर्भात तो माझ्यापेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास ठेवेल. आणि समजा विनोद तिथे नसला तर मग आपण दुसऱ्या एखाद्या नवीन जागेविषयी विचार करू. आत्ता 9 वाजलेत. माधुरी आपल्या मनगटावरच्या रिस्टवॉचमध्ये बघत म्हणाली, खंडाळ्याला पोचायलाच आपल्याला 11:30-12 वाजतील. आपण उद्या सकाळी निघालो तर? नाही, आत्ता जाणं योग्य आहे. पण एवढ्या लांब आपण जाणार कसं? माझ्याकडे मोटरसायकल आहे. ओके. असं म्हणत माधुरी उठून उभी राहिली. माधुरीने फ्लॅट लॉक केला. आम्ही बाहेर पडलो. माधुरी मागे बसताच मी मोटरसायकल स्टार्ट केली. रस्ता निर्मनुष्य असल्यामुळे मी मोटरसायकलला भरमसाठ वेग दिलेला होता. माझ्या पोटाला विळखा घालून माधुरी मला घट्ट धरून बसली होती. पण त्या क्षणी तिच्या त्या निकटच्या सानिध्याचा विचारसुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. अवघ्या 2 तासात घाट ओलांडून आम्ही खंडाळ्यात प्रवेश केला. आता कुठे? रेल्वे फाटक ओलांडून गेल्यावर मी विचारलं. मग माधुरी मला मार्गदर्शन करायला लागली. अंधशाळेच्या इमारतीसमोरचा रस्ता उतरून आम्ही खाली आलो. रात्रीचे 11 वाजून गेले होते. रात्र पौर्णिमेची असली तरी या बाजूच्या असलेल्या दाट झाडीमुळे अंधार जरा जास्तच गडद वाटत होता. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. तो समोरच्या अर्धवट झाडीत लपलेला पांढरा बंगला आहे ना तो. मी मोटरसायकल रस्त्याच्या एका बाजूला घेत थांबवली. काय झालं? का थांबलात? बंगल्यापर्यंत आपण पायी जाऊ. या रात्रीच्या शांत वातावरणात मोटरसायकलचा आवाज दूरवर ऐकू जाण्याची शक्यता आहे. आणि विनोद जर त्या बंगल्यात असेल तर मोटरसायकलच्या आवाजानं तो तिथून पळून जायची शक्यता आहे. माझं म्हणणं माधुरीला पटलं. आम्ही मोटरसायकलवरनं उतरलो. गाडी स्टँडला लावून बंगल्याच्या दिशेनं चालायला लागलो. दुरून सगळा बंगला अंधारात बुडाल्यासारखा वाटत होता. तिथे कोणी राहत असेल असं निदान लांबून तरी वाटत नव्हतं. बंगल्याच्या अगदी जवळ आल्यावर आम्ही बघितलं, बंगल्याच्या दारांवर खिडक्यांवर जाड कापडाचे पडदे सोडले होते. त्यामुळेच आत प्रकाश असला तरी तो लांबून दिसला नसता. अर्थात या क्षणी तरी आत कुठेही प्रकाश नव्हता. पण एका खोलीतून अस्पष्ट प्रकाशाची झलक आम्हाला दिसली. बंगल्याच्या मुख्य दाराजवळ आल्यावर मी बघितलं, दाराला बाहेरनं कुलूप नव्हतं. आत कोणीतरी आहे बरं का, मी दबक्या आवाजात म्हणालो. माधुरी चुपचाप माझ्या शेजारी उभी राहिली. बेल वाजवा. मी दारापासनं एका बाजूला होत माधुरीला म्हणालो. मी बेल वाजवू? माधुरी काहीशा भित्र्या स्वरात म्हणाली, हो तुम्हीच वाजवा. माधुरी काहीशी अनिश्चितपणे पुढे सरकली. थरथरत्या हाताने तिने कॉलबेलचं बटन दाबलं. आतून कसलाही प्रतिसाद आला नाही. मी खूण केल्यावर तिने पुन्हा बेलचं बटन दाबलं. आत कुठेतरी बेल खणखणल्याचा स्पष्ट आवाज आम्हाला ऐकू आला. पण दार काही उघडलं गेलं नाही. विनोद इथेच आहे याची मला आता पूर्ण खात्री पटली होती. हाक मारा त्याला, हाक. मी तिच्या कानाजवळ तोंड नेत अतिशय हलक्या आवाजात म्हटलो. क्षणभर घुटमळून माधुरीने उच्च स्वरात हाक मारली, विनोद. विनोद, अरे मी आहे, माधुरी. माधुरीचं बोलणं पूर्ण होण्यापूर्वी दार उघडलं गेलं होतं. बहुतेक पहिल्या बेलच्या आवाजानंतरच तो दारामागे येऊन उभा राहिलेला असावा. तो माधुरीला बघताच तो काहीशा वृक्ष स्वरात म्हणाला, तू इथे कशाला आली आहेस आता? तो दाराच्या आतल्या बाजूला उभा असल्यामुळे मी त्याला दिसलो नव्हतो. तिच्याबरोबर मी सुद्धा आलोय विनोद साहेब. मी पुढे सरकून माधुरीच्या शेजारी उघड्या दारासमोर उभं राहत म्हणालो. तू?
विनोद म्हणाला आणि मग विलक्षण चपळाईनं त्यानं नाईट ड्रेसच्या खिशात हात घालून रिव्हॉल्वर बाहेर काढलं आणि सरळ माझ्या छातीवर टेकवलं. विनोद? माधुरी विलक्षण भयभीत स्वरात किंचाळली. बरं झालं सापडलास. उलट बरं झालं पोलीस इथे येण्यापूर्वी मी आलोय. जर माझ्या जागी पोलीस असते आणि रिव्हॉल्वर काढायचा प्रयत्न तू केला असतास ना, आत्तापर्यंत तुझ्या शरीरात किमान 3 ते 4 गोळ्या घुसल्या असत्या. आणि विनोद काही बोलण्यापूर्वी माधुरी म्हणाली, विनोद रिव्हॉल्वर खिशात ठेव. विक्रम तुझा शत्रू नाहीये, तुला मदत करण्यासाठी तो इथे आलाय. अरे हा काय मला मदत करणार? विनोद पुन्हा एकदा रुक्ष स्वरात म्हणाला. हे बघ, पोलिसांच्या रोषाला बळी पडण्यापासून मी तुला वाचवू शकतो. पण पोलिसांच्या रोषाला मी का म्हणून बळी पडीन? मी काय त्यांचं वाकडं केलंय? आजचं वर्तमानपत्र तू पाहिलंयस? माझ्याकडे संशयित नजरेनं बघत त्याने नकारात्मक मान हलवली. मी पॅन्टच्या खिशात हात घातला. खबरदार, विनोद धमकीच्या स्वरात म्हणाला. मी किंचित हसलो आणि म्हणालो, घाबरू नकोस, माझ्याजवळ रिव्हॉल्वर नाही आहे. मी खिशातनं वर्तमानपत्र काढतोय. मग वर्तमानपत्रात माझ्याबद्दल काय आलंय? तू फरारी असल्याचं पोलिसांनी घोषित केलंय. भटनागरच्या खुनाचा आरोप तुझ्यावर ठेवण्यात आलाय आणि तुझ्याबद्दल काही माहिती मिळाली तर ती त्वरित पोलिसांना कळवावी म्हणून आम जनतेला वर्तमानपत्रातनं आवाहन करण्यात आलंय. मी भटनागरचा खुनी? विनोद हे बोलताना काहीसा अस्वस्थ झालेला होता. काय बघतोयस काय? हे बघ, मी योग्य तेच बघतोय. पोलिसांच्या दृष्टीनं तू भटनागरचा खुनी आहेस. पोलिसांनी तुझ्याविरुद्ध बराच पुरावा गोळा केलाय. तू माधुरीचा भाऊ आहेस ही गोष्ट आता जगजाहीर झालेली आहे. तसंच जामनगरच्या दारुगोळा बनवण्याच्या फॅक्टरीत तू कामाला होतास ही गोष्टसुद्धा पोलिसांनी शोधून काढली आहे. भटनागरच्या कारमध्ये जो बॉम्ब ठेवला होता तो हँडमेड होता आणि असे बॉम्ब बनवण्याची तुला माहिती आहे. आणि या सगळ्यापेक्षाही सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे तू फरारी झालायस. त्यामुळे तुझ्या नावाचं अटक वॉरंट पोलिसांनी इश्यू केलाय. आता बोल. यावर विनोद काय बोलणार? त्याचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. पण तरीही सावधगिरी म्हणून त्यांनी पुढे सरकून माझे खिसे तपासले. माझ्याकडे कसलंही हत्यार नाही याची खात्री झाल्यावर तो दारातनं बाजूला सरकला आणि म्हणाला, ये आत ये. आम्ही आत शिरलो. विनोदने दरवाजा नुसताच लोटून बंद केला आणि मग आम्हाला घेऊन तो एका खोलीत आला. तो बसा म्हणायची वाट न बघता मी सोफ्यावर बसलो. माधुरीही काही अंतर सोडून माझ्या शेजारी बसली. दाखव वर्तमानपत्र. आम्ही बसताच विनोद म्हणाला. मी खिशातनं इव्हिनिंग न्यूजचा अंक काढला, त्याच्या हातात दिला. आमच्या समोरच्या खुर्चीवर बसून तो ती बातमी वाचायला लागला. जसजसा तो ती बातमी वाचत होता तसतसा त्याचा चेहरा अधिकाधिक गंभीर होत होता. संपूर्ण बातमी वाचून होताच त्यांनी हातातला अंक समोरच्या टिपॉयवर फेकला. मग काहीशा चिंतित स्वरात स्वतःशी म्हणावं तसा म्हणाला, तिकडे एवढ्या सगळ्या उलथापालथी झाल्या आहेत आणि प्रेमसागरनी मला काही कसं सांगितलं का नाही? म्हणजे तू इथं आहेस याची प्रेमसागरला कल्पना आहे? विनोदनी काही उत्तर दिलं नाही. हे बघ, पोलिसांना जेवढं माहिती आहे तेवढंच फक्त वर्तमानपत्रात छापलंय. पण 1-2 गोष्टी अशा आहेत की त्या केवळ मलाच माहिती आहेत. पोलिसांना अजून त्या समजलेल्या नाही आहेत. तुला काय माहिती आहे रे? विनोदने तीव्र स्वरात विचारलं. मला हेच माहिती आहे की प्रेमसागरला सुरुवातीला जे धमकीचं पत्र पाठवण्यात आलं होतं ते तू टाईप केलं होतंस. फिल्मी दुनियाला प्रेमसागरच्या खुनाचे जे 2 प्रयत्न झाले होते त्याचे रिपोर्ट तूच पाठवले होतेस. प्रेमसागरच्या बंगल्यावर असलेल्या तुझ्या टाईपरायटरमध्ये मी चेकिंग केलेलं आहे. ती पहिली चिठ्ठी आणि दोन्ही रिपोर्ट तुझ्याच टाईपरायटरवर टाईप केले गेलेले आहेत. अरे पण भटनागरचा खून मी नाही केलेला, तो पुन्हा तीव्र स्वरात म्हणाला. हे बघ, भटनागर प्रेमसागरच्या ऐवजी चुकीने मारला गेला. तू प्रेमसागरबद्दल बोल ना, माधुरी म्हणाली. पण हा आरोप खोटा आहे की मी प्रेमसागरच्या खुनाचा प्रयत्न करत होतो. विनोद जोरदार हरकत घेत म्हणाला. मी तर स्वप्नात सुद्धा प्रेमसागरचा खून करायचा विचार केला नव्हता. त्याला मारून माझा काय फायदा आहे?
हे बघ, माझी त्याबद्दल खात्री आहे. जर प्रेमसागरचा तू खून करायचा प्रयत्न करत असतास तर सँडविचमधनं त्याला विषबाधा झाली तेव्हाच तू त्याला मरू दिलं असतं. साबणाचं पाणी पाजून त्याला वाचवायचा प्रयत्न केला नसतास ना. मी असं म्हटल्यावर विनोदच्या चेहऱ्यावरचा तणाव थोडा निवळला. क्षणभर गप्प राहून त्याने विचारलं, पण माधुरी माझी बहीण आहे ही गोष्ट पोलिसांना कशी कळली? कोणीतरी निनावी फोन केला पोलिसांना. आणि मी बॉम्ब बनवणाऱ्या फॅक्टरीत कामाला होतो ते? नाही, त्याची मला काही कल्पना नाही. पण प्रेमसागरचा खून करायचा मी प्रयत्न करत होतो असा पोलिसांना संशय आलाय का? संशय नाही रे, त्यांची खात्री आहे. विनोद क्षणभर गप्प बसला. मग त्यांनी एक दीर्घ निश्वास सोडला आणि म्हणाला, विक्रमसाहेब, तुम्ही माझा चेहरा जरा नीट बघून लक्षात ठेवा. आजच्या नंतर तुम्ही ठामपणे सगळ्यांना सांगू शकाल की जगातला सगळ्यात मोठा गाढव माणूस तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलाय. म्हणजे? मी आणि माधुरी काहीसे गोंधळून त्याच्याकडे बघत राहिलो. अहो, माझ्यासारखा बेअक्कल मूर्ख माणूस तुम्हाला सगळ्या जगात सापडणार नाही. विनोद काहीसा कडवट हसत म्हणाला, अरे पण तू स्वतःला एवढ्या मोठमोठ्या पदव्या कुठल्या संदर्भात देतोय? भानगड काय आहे ते तर सांग. ऐकायची आहे? सुरुवातीपासून ऐका. विनोद गंभीर चेहरा करून म्हणाला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित पुन्हा एकदा ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग, अर्थात शेवटचा भाग, उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.